नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर आज ना मी तुमच्यासाठी अशी काही उपाय घेऊन आलेली आहे ज्याने अगदी मार्केटच्या कोणत्याही प्रोडक्टच्या ऐवजी तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता आणि प्रत्येक गोष्ट ह्या आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला कोणती बाहेरून काही गोष्टी आणायची गरज नाही, परंतु कोणती पद्धत किंवा कोणत्या घटक किंवा कोणत्या वस्तू कशा वापरायच्या आणि ते किती छानरित्या आपल्या स्किनवरती काम करतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आपलं पहिल्यांदा डेली रुटीनमध्ये एक स्टेप असते, ते म्हणजे आपण फेस वॉश करतो, म्हणजे अगदी चेहऱ्याला क्लीन करतो. ती सकाळ असो किंवा रात्रीमध्ये आपण पहिली स्टेप तीच करतो, म्हणजे चेहरा क्लीन करतो. परंतु याऐवजी जर तुम्हाला कधीतरी किंवा असंही नाही, जर तुम्हाला आठवड्यातून तुम्ही एकदा सुद्धा करू शकता, याऐवजी घरच्या कोणत्या वस्तूतून तुम्ही एक छान फेस वॉश बनवू शकता ते मी तुम्हाला सांगते आहे. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, मी साधारण 1 चम्मच बेसन घेतलेलं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि दूध, आणि तुम्हाला दूध कच्चं असलेलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ती पातळ किंवा इतकी की तुमच्या स्किनला ती अप्लाय होईल एवढी पेस्ट तयार करायची आहे, जशी आता माझ्याकडे आहे. आणि ही पेस्ट तुम्हाला तुमच्या स्किनवरती लावायची. साधारण 10 मिनिटांनी तुम्हाला अगदी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि साधारण 10 मिनिटांनी तुम्हाला चेहरा धुतल्यानंतर अगदी ताजंतवानं वाटणार आहे, जसं आपण फेस वॉश नंतर आपल्याला फील होतं, आणि अगदी स्मूथ चेहरा होतो. काही जर तुम्ही याच्या आधी प्रोडक्ट लावलेलं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा चेहरा एकदम निस्तेज झाला आहे, तरी हा खूप छानरित्या क्लीन करतो. त्यानंतर आपण डेली रुटीनमध्ये एक स्टेप वापरतो, तो म्हणजे स्क्रब करतो. परंतु त्या जागी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही त्या जागी साधारण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, अर्धा टोमॅटोमध्ये तुम्हाला किंचित साखर टाकायची आहे आणि ती अशा प्रकारे तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हा स्किनवरती ना अगदी चेहऱ्यावरती गोलाकार प्रकारे फिरवायचा आहे, बस. अगदी आपली डेड स्किन असते ना, तर या स्क्रबिंगनी खूप छान प्रकारे निघते. आणि हे इन्ग्रेडियंट काहीच नाही, आपल्याकडे नेहमी असतात. फक्त तुम्हाला रब करून याला फिरवायचं आहे. थोडासा भार तुम्हाला देऊ शकता, परंतु जास्त नाही. त्यानंतर तुम्हाला वॉश करायचं आहे. नंतर तुम्ही बघू शकता पूर्ण डेड स्किन तुमची रिमूव्ह होतं. आणि यानंतर तुम्हाला एक टोनर जे आपण घरी बनवणार आहे, ज्याने तुम्हाला हायड्रेशन मिळेल, अगदी चेहरा ना एकदम आणखी क्लीन, आणि परंतु त्यामध्ये हायड्रेशन असं हे टोनर आहे. आणि ते म्हणजे नॉर्मल कच्च्या दुधामध्ये तुम्हाला हा बॉल्स ना कोणत्याही स्टोअरमध्ये मिळेल. याला याच्यात फक्त डिप करायचं आहे आणि एक्स्ट्रा मिल्क काढून तुम्हाला फक्त ना चेहऱ्यावरती हळूवारपणे टॅपिंग करून, म्हणजे जेणेकरून ना आपली जे सेल्स असतात ते रिज्युनेट होतात, म्हणजे आणखी ते छान ताजेतवाने व्हायला मदत होतात. टॅपिंग खूप छान असतं सेल्सला ना, एक प्रकारे टॅप केल्याने ना सेल्स छान प्रकारे फ्लो त्यांचा चांगला होतो. आणि हळूवारपणे अख्ख्या चेहऱ्याला तुम्हाला हे लावायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्ही अगदी 2 मिनिटातनं चेहरा वॉश करू शकता. आणि यानंतरचा रिझल्ट तुम्हाला अगदी हायड्रेशन लेवल देणारा, म्हणजे तुम्हाला ना तुमची स्किन खूप छान नरम जाणवेल आणि एकदम ओढल्यासारखे होते. कोणतेही पॅक लावल्यानंतर ती इथे नाही जाणवणार, इतकं छान सॉफ्ट असा चेहरा तुम्हाला जाणवेल. मग तुम्ही बघू शकता अगदी ना खूप सॉफ्ट जाणवतो आणि एक ताजेतवाना आपल्या चेहऱ्यावरती आलेला असतो. यानंतरची स्टेप, जर कधी कधी किंवा कोणाकोणाला ना पिंपल्स येणं खूप नॉर्मली चेहऱ्यावर जाणवतं, म्हणजे असतात, त्यासाठीचा एक बेस्ट उपाय म्हणजे याच्यावर थोडंसं आपलं एक दुमत असू शकते, परंतु आईस ना खूप छानरित्या काम करतं. जर तुम्हाला डायरेक्ट लावता येत नसेल तर तुम्ही नॉर्मल कपड्यामध्ये त्याला आधी व्रॅप करूनही वापरू शकता, किंवा जर तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही डायरेक्ट असंही सुद्धा वापरू शकता. आणि नॉर्मली फक्त तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती
खूप फिरवायचं नाही आहे, अगदी हळूवारपणे आणि जितकं तुम्हाला सहन होत असेल. यानंतर एक काळजी तुम्ही घेऊ शकता की याच्यानंतर चेहरा थोडासा लाल येऊ शकतो, परंतु काही वेळाने तो अगदी नॉर्मल होईल. त्यामुळे घाबरू नका, कारण की एकदम थंड जी गोष्ट आपण चेहऱ्यावरती लावल्यानंतर चेहरा थोडासा लाल येणं खूप नॉर्मल आहे. त्यानंतरचा अगदी लास्ट स्टेप आणि फायनल म्हणजे आपण एक पॅक लावू शकतो आणि तो अगदी छान ताजेत, आणि आता तो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तो अतिशय आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. तो म्हणजे, आणि तो वर्षानुवर्ष अगदी आपल्याला माहीत असलेला आहे, आणि तो म्हणजे मुलतानी माती. आणि त्यामध्ये गुलाबजल टाकून छान पेस्ट बनवायची आणि ती चेहऱ्याला लावायची. तुम्हाला खूप छान ताजेतवानं, थंडगार आणि एकदम सुरेख चेहऱ्यासाठी हे बेस्ट फेस पॅक आहे. नॉर्मली तुम्ही ब्रशनी याला लावू शकता. थोडासा वाढेल, तुम्हाला हा धुवून घ्यायचा आहे, आणि त्यानंतरचा रिझल्ट अगदी खूप छान, आणि तुम्हाला नक्की जाणवेल की या सर्व गोष्टीतून आपल्याला किती फायदा झालेला असेल. यानंतर तुम्ही बघू शकता चेहरा अगदी छान ताजेतवाना, आणि यानंतर इतकी सॉफ्ट हे आपल्याला अगदी घरगुती उपायाने आपण करू शकतो. यापैकी कोणतीही स्टेप तुम्हाला खूप त्रासदायक नसणार आहे, किंवा ह्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल नसेल असं सुद्धा नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये असतात, त्यामुळे अगदी याचा वापर करू शकतात. आणि तर आय होप तुम्हाला या प्रत्येक स्टेप तुम्हाला आवडल्या असेल. जे आपण पहिले फेसवॉश केलं, ज्यानंतर स्क्रबिंग केलं, त्यानंतर आपण टोनर वापरलेलं, किंवा अगदी स्किनला ताजेतवाना करण्यासाठी आपण आईसचा एक लेअर लावलेला, त्यानंतर एक फायनल स्टेप म्हणजे ते आपण फेस पॅक लावलेलं. तर यामध्ये कोणतीही स्टेप तुम्ही नाही केली असं करू नका, अगदी स्टेप पूर्ण करा, तुम्हाला खूप छान स्किन मिळेल. हे तर आय होप तुम्हाला या स्टेप आवडल्या असेल, आणि जर तुम्हाला याचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.